उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा नंबर 1 चा पक्ष राहील. भाजपा नेते रावसाहेब दानवे यांची जालन्यात प्रतिक्रिया. आता ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजपा असणार. दानवे, राज्यातील महापालिकेच्या निवडणुका संदर्भात जो निर्णय पक्ष नेतृत्व घेईल तो आम्हाला बंधनकारक राहील. दानवे, आज दिनांक 20 रोजी शनिवारी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा नंबर 1 चा पक्ष राहील अशी प्रतिक्रिया भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे. उद्या राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणूक निकालावर भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यात सर्वात मोठा पक्ष भाजपा असणार असं दानवे म्हणाले. दरम्यान राज्यातील महापालिकेच्या निवडणुकांसंदर्भात जो निर्णय पक्ष नेतृत्व घेईल तो आम्हाला बंधनकारक राहील असंही दानवे म्हणाले आहेत. या नगरपालिका निवडणुकीचा ट्रेंड भाजपच्या बाजूने होता असं म्हणत उद्याच्या निवडणूक निकालात भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील असा विश्वास दानवे यांनी बोलताना व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ज्यांना महापालिकेचा पहिला महापौर भाजपचा होईल असं म्हणत ज्यांना महापालिका भाजपच्या ताब्यात द्यावी अशी या महानगराची इच्छा आहे असं दानवे यांनी म्हटलं आहे. ही महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात यावं अशी जशी आमची इच्छा आहे तशी या महानगराची सुद्धा इच्छा आहे. आणि त्यामुळं आम्हाला स्वतःला खात्री आहे की यावेळेस जालना महापालिकेचा प्रथम महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होणार आहे. कसं आहे, स्पष्ट आहे. आता जे काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष असणार आहे. नाही असं आहे, असं काही वार्ड वाईज गणित आमच्याजवळ नसतं. पण जेव्हा कधी निकाल लागतील तेव्हा निकालामध्ये आपल्याला स्पष्ट दिसून येईल की या राज्यातला नंबर 1 चा पक्ष हा भारतीय जनता पक्ष राहील. उद्याच्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालावर पुढचे महानगरपालिका जे 29 होणार आहेत यांचं भवितव्य असणार आहे. अर्थात त्याचा फरक पडत असतो, पण पडतोच असंही नाही. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळालं नाही. व त्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भरघोस यश आम्हाला मिळालं. पण यावेळेचा जो ट्रेंड राजकारणाचा किंवा जो नगरपालिकेचा होता तो भारतीय जनता पक्षाच्या बाजूने होता. जालना महानगरपालिकेसंदर्भात अद्यापपर्यंत निर्णय बाकी आहे. भाजप आणि सेना युतीत निवडणूक लढणार का स्वभाव लढणार हा प्रश्न प्रलंबित आहे. साधारण हा निर्णय कधीपर्यंत होईल आणि काय वाटतं तुमचं? असं आहे, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, सगळे निर्णय आम्ही घेत नाही. आम्हाला वरिष्ठाच्या काही मार्गदर्शन होतं, आम्ही वरिष्ठाशी काही चर्चा करतो आणि त्यानंतर काही निर्णय आम्हाला करावे लागतात. त्यामुळं आम्ही संध्याकाळी सविस्तर बोलू. आमच्या आजच्या मुलाखती संपल्याच्या नंतर तेव्हा बोलू युतीच्या संदर्भात. पण आमचे काही नेते आणि शिवसेनेचे काही नेते 2 दिवसापूर्वी बसले होते. आज मी दिल्लीवरून आलो, मला पूर्ण माहिती नाही, पण आज मी माहिती घेतो आणि काय चर्चा झाली त्यांची आणि आज मुलाखतीमध्ये काय होतं या दोन्ही नंतर संध्याकाळी याच्यावर स्पष्टपणे बोलता येईल. राज्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या युतीत लढण्यासंदर्भात प्रयत्न चालू आहेत. काय वाटतं युतीत होतील असेल? नक्कीच नेतृत्वाचा प्रयत्न आहे. नेतृत्व एकत्र बसेल आणि जो निर्णय नेतृत्व घेईल तो निर्णय आम्हाला बंधनकारक राहील. शिवसेनेकडून महापौर पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला, याच्यावरती युती शिवसेना भाजपची युती समजा अडचणी नाही. आता एका बाजूला तुम्ही युतीच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाला विचारता, तसं तुम्ही हा प्रश्न शिवसेनेला विचारला पाहिजे की युतीची भाषा तुम्ही करता आणि महापालिकेचा उमेदवार तुम्ही जाहीर करता, याचा अर्थ तुम्हाला युती करायची आहे का लोकांना केवळ दाखवण्यासाठी युती करायची? हा प्रश्न आमचा नाही आहे, हा प्रश्न त्यांचा आहे. आम्ही तर फार सावध होऊ. एकही नेत्यांनी आमच्या मित्रपक्षाबद्दल बरं शब्द काढलेला नाही. युती करू का, युती करणार नाही का, जसं वरिष्ठाचं मार्गदर्शन होईल तसं निर्णय होईल. शेवटचा प्रश्न, बऱ्याच वर्षानंतर तुम्ही आणि लोणीकर साहेब एकत्र आले आहेत. काही नवीन नाही, आमचे काही नवीन नाही त्या गोष्टी. कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर एकत्र दिसते, ते आता त्या दोघाला विचारा. चला हिंदी करतो. चल.